आज बनवणार आहे आम्ही कच्चा चिवडा। बघा, साधे मुरमुरे घेतलेले आहे, इकडे शेवचिवडा घेतलेला आहे, इकडे शेंगदाणे आहे, इकडे आहे फुटाणे आणि इकडे आहे कांदा टमाटर आणि इकडे आहे सांबार, निंबू आणि तिखट आणि मीठ आणि तेल। आता चिवडा बनवायला सुरुवात करत आहे। पहिले टाकणार आहे चिवड्यामध्ये शेवचिवडा, असं पहिले टाकणार आहे शेवचिवडा। शेवचिवडा टाकून झालेला आहे। आता टाकणार आहे फुटाणे, थोडं पटपट। आता टाकणार आहे फुटाणे टाकून झालेले आहे। आता टाकणार आहे शेंगदाणे। याला मिक्स करून घ्या। आता याला मिक्स करून घेत आहे चिवड्याला। आता पूर्ण मिक्स झालेला आहे। आता याच्यामध्ये टाकणार आहे कांदा। आता याच्यामध्ये कांदा टाका। कांदा टाकलेला आहे। आता टाका टमाटर। आता टाका सांबार टाकलेला आहे। आता टाकणार आहे तिखट आणि मीठ, टाकून द्या। आता तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। आता टाकणार आहे थोडंसं तेल। आधी पहिले थोडंसं तेल टाका। आता टाकलेलं आहे मस्त छानपैकी तेल। बस आता चिवडा मिक्स करून घ्या। आता मस्त मिक्स करत आहे चिवडा। एक नंबर बनणार आहे आजचा चिवडा। मी वाट बघत आहे चिवडा कधी कधी तयार होते आणि कधी कधी खातो, कारण चिवड्याचा कलर एवढा सुंदर दिसू राहिला। पूर्ण चिवडा मिक्स झालेला आहे। आता याच्यावर टाकणार आहे मस्त निंबू, कारण निंबूनं एवढा मस्त टेस्ट आणि स्वाद पण येते, त्याच्यामुळं थोडासा निंबू टाकाच लागते। चिवड्यात निंबू टाकला नाही ना तर चिवड्याची मजाच नाही येत, म्हणून निंबू टाकणं आवश्यक आहे। कलर बघा किती सुंदर दिसू राहिलेला आहे चिवड्याचा। एक नंबर बनलेला आहे आजचा चिवडा। मस्त छानपैकी चिवडा झालेला आहे तयार। आता प्लेटमध्ये टाकते आणि खाऊन बघते कसा झालाय तर छानपैकी आजचा बनलेला चिवडा बघूया आता टेस्ट करून कसा झालाय तर। कसा झाला बघा बरं टेस्ट करून, कसा झाला? एक नंबर झाला। ह्या चिवडा आपल्याला सगळ्यात जास्त भेटते यात्रेनं खायला। यात्रेमधला चिवडा आज माझ्या घरी बनवलेला आहे।